बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। आदरणीय गणेश नाईक साहेब यांची जी मुरबाडला जमीन आहे त्या जमिनीमध्ये वन लागलेलं आहे। वनमंत्री जर वन लागलेली जमीन जर वापरत असेल तर ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे। त्यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्याशी पत्रावर केलेला आहे। स्वतः वनमंत्री साहेब मंत्रालयामध्ये त्यांच्यासोबत मी 2 वेळा पत्रावर केलेला आहे। वनरक्षक यांच्या मुलुंडला जे बसतात यांच्याशी पत्रावर केलेला आहे। एक पत्र त्यांच्याकडून निघालेलं आहे की आम्ही चौकशी करू, पण ती चौकशी अत्यंत संथ गतीने होत आहे। त्यामुळे प्रसार माध्यमांसमोर हा विषय मांडण्यासाठी आजचे पत्रकार परिषद घेतलेली आहे। त्याच्यानंतर इकडे मापेमध्ये नाईक साहेबांनी जे 2 ऑफिस घेतलेले आहेत कामधेनूमध्ये, त्या ऑफिसमध्ये जे त्यांनी पैसे भरलेले आहेत तिथं फक्त आरटीजीएस म्हणून लिहिलं आहे। त्याच्यावरती कुठल्याही बँकेतून पैसे गेले आणि किती कसे गेले ते काही नाही, फक्त आरटीजीएस लिहिलेलं आहे। कुठल्याही बँकेचं ब्रँचचं काही नाव नाही आहे। म्हणून त्याच्यामध्ये मला शंका आहे की पैसे दिले की नाही, फक्त आरटीजीएस। आणि एखादे एवढे मोठे मंत्री आहेत आणि अशा गोष्टी होत असत त्या चुकीच्या आहेत। MIDCच्या जागेवरती 22 जर माळ्याचे बिल्डिंग होत असेल तर भविष्यामध्ये तिथे उद्योग बंद होऊन जातील। उद्योग राहावेत आणि आता तिथे 22 माळ्याचे पण बाजूला 22 त्यांचे व्हाईट हाऊस आणि त्याच्यावर क्रिस्टल हाऊस, तिथे बोललं 22-23 माळ्याची बिल्डिंग होईल, मग सगळे फॅक्टरी बंद होऊन जातील। ह्या गोष्टीला कुठंतरी रोग बसावा म्हणून मी हे सगळं प्रसार माध्यमांसमोर मांडत आहे। संबंधित त्याविषयी मी तक्रार केलेली आहे। वन लागलेली जमीन किती आहे, किती एकर जमीन ती आहे, काय गट क्रमांक आहे, त्याला डिटेल्स आहे। त्याची गट क्रमांक आहे 426, गट क्रमांक 397, गट क्रमांक 428, गट क्रमांक 428 अ, गट क्रमांक 430, गट क्रमांक 431, गट क्रमांक 33 ह्या सातबाऱ्यावरती आदरणीय गणेश नाईक हे स्वतः भोगवटाधारक आहे आणि हे वनमंत्री आहे। आणि दुसरा गट क्रमांक आहे 431, 475 अ, गट क्रमांक 431 ए। हे जे गट आहे हे सुबोध ॲग्रो या कंपनीला फक्त 500 रुपये प्रति एकरी 60 वर्षासाठी लीजवरती दिलेले आहे, म्हणजे कवडी मोलानी। म्हणजे अशी कुठे जमीन पार आपले डोंगराळ भागात जरी गेलो तो 500 रुपये एकरीला भेटणारच नाही ती जमीन कोणाला। मग ह्या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी म्हणून मी संबंधित विभागाला तक्रार केलेली आहे, त्याच्यावरती कारवाई व्हावी आणि पत्रकारांसमोर हा विषय यावा यासाठी पत्रकार परिषद घेतली। कारण मागच्या काळामध्ये घेतली होती त्यावेळेस इलेक्शन होतं किंवा आता मध्ये महापौरचं इलेक्शन झालं, मग म्हणून मी आजचा दिवस म्हणून ही आज प्रेस घेतली। आपण म्हटलं 500 प्रति एकर जमीन दिली आहे, त्या कंपनी डायरेक्टर कोण आहे, कुणी कोणाला दिली जमीन? सातबारा धारक स्वतः आदरणीय गणेश नाईक साहेब आहेत आणि ज्या कंपनीला दिलेली आहे सुबोध ॲग्रो त्या कंपनीचे डायरेक्टर सुद्धा स्वतः नाईक साहेबच आहेत। फक्त नाव वेगळे, कंपनी तीच, फक्त कागद फिरवलेली आहेत। आता ती का फिरवली ती माहित नाही, त्याची चौकशी झाली पाहिजे। आता टोटल एक्झॅक्टली काढली नाही, पण अंदाजे माझ्या मताने सगळी मिळून 15 एकर जमीन आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।